चला होतीये सामन्याला सुरुवात, जिथे पहिल्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. धावसंख्येचा श्री गणेशा पाहायला मिळतोय. प्रितेशच्या बॅट मधून चौकार 4 धावांसाठी. जिथे पहिला चेंडू पहा, अगदी 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडून झाली चूक आणि 4 धावांसाठी चौकार. यावेळेस चेंडू कट करत असताना 2 धावा आल्यात. एकंदरीत आतापर्यंत स्कोर कार्ड पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 6 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येत असताना कट केला गेलाय. गॅपमध्ये चालला एक आली आहे. गोशांगी क्षेत्रामध्ये आलेली एक धाव एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. या चेंडूवरती आली एक एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 8 धावा. यावेळेसचा चेंडू देखील वेगवान फटका, त्याच्यावरती आलाय 4 धावांचा चौकार. बॅटर प्रितेशच्या बॅट मधून एव्हीपीएल चौकार. पाच चेंडूचा खेळ समाप्त. 12 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना एका षटकाचा खेळ समाप्त. 13 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. दुसरं षटक अद्वय याला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. या चेंडूवर देखील आली एक धाव. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरीने धावसंख्या पुढे सरकून स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतीये 14 वरती. यावेळेसचा चेंडू केवळ दिशा दिली आहे. गॅपमध्ये खेळत असताना घोषांकी क्षेत्रामध्ये चाललाय. एक आली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 15 आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. प्रितेशच्या बॅट मधून अजून एक चौकार. या चेंडूवरती अगदी लेट कट केला गेला. मागे चाललाय. एक आली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 20 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आल्यात. या चेंडूवरती जर प्रितेश यांनी चौकार ठोकला तर अमोल म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. मात्र हे पारितोषिक मिळवण्याच्या मोहामध्ये फलंदाज प्रितेश बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. धावसंख्या 21 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. 21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. या चेंडूवरती आल्या तब्बल
4 धावा. पंच या चेंडूवरती धावा सांगायच्यात. 3 धावा. पहिले 4 दाखवल्यानंतर 3 दाखवल्या. तो झोपेत आहे. यावेळेस चेंडू ड्राईव्ह करण्यात आला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आलेत. पहिला 4 दाखवल्यानंतर 3 परत 4. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळेसचा चेंडू लेट कट केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आल्यात. 1 धावली या चेंडूवरती. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेसचा चेंडू मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक या तिसऱ्या षटकाचा. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहे. जाऊन यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. या चेंडूवरती आल्या 4 धावा. चौकार. धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतीये 33 वरती. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला गेलाय. तीन षटकांचा खेळ समाप्त. 34 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे पहिल्या इनिंगचा आपण खेळ पाहतोय. नेक्स्ट मॅच शेवटचा षटक गोलंदाजी मार्कवरती आशुतोष यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेसचा चेंडू कट केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालेत. तद्वार मात्र घेतलेली 1 धाव. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 36 वरती. शेवटचे 5 चेंडू या इनिंग मधील शिल्लक असतील. यावेळेस ऑनसाइडला खेळला गेलाय. रनआउटची संधी आपल्याला पाहायला मिळाली आहे. मात्र या चेंडूवरती अर्जित केली गेली 1 धाव. एकेरीने धावसंख्या पुढे सरकतीये, जाऊन पोहोचतीये स्कोर कार्ड वरती 37 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 कंप्लीट केली गेली आहे. पुन्हा एकदा एकेरीवरती समाधान मानलं जाईल. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 38 वरती. यावेळेसचा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. विकेटचं पतन इथे पाहायला मिळत आहे. धावसंख्या 38 झाली. यावेळेसचा चेंडू लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा. जिथे आता शेवटच्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 40 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रन आउट होत असताना बाद झाल्यात. धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्ड वरती जोडली गेली आहे. ती मात्र 4 षटकाच्या अखेरीस 41 विजयासाठी 42 ची आवश्यकता. चला, प्रितेश वर्तक यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. अमोल म्हात्रे वासळी यांच्याकडून प्रितेश वर्तक यांस त्यांच्या फलंदाजीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते पारितोषिक त्यांनी
हा सामना समाप्त झाल्यानंतर मुख्य व्यासपीठावरून घेऊन जायचंय. चला यानंतरची होणारी मॅच शनैश्वराय रॉयल्स विपक्ष रॉयल स्वान. दोन्ही टीम्स आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. आजच्या दिवसातील अंतिम मॅच, या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातील शेवटचा सामना शनैश्वराय रॉयल्स विपक्ष रॉयल स्वान्स दोन्ही संघाच्या दरम्यानचा सामना. आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील अंतिम सामन्याकडे आपण थोड्याच वेळात वळणार आहोत. चला आले. कोणाच्या असते? कोणाच्या असते? गौरव राऊतला बोलव ना. लिबेटो इंडियनचे संघमालक, लिबेटो इंडियनचे संघमालक गौरव राऊत त्यांच्यासोबत. चला लिबेटो इंडियन्सचे संघमालक मान्य श्री गौरवजी राऊत साहेब, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. आपणास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचे. नाणेफेकीचा कौल. चला मान्य श्री गौरवजी राऊत साहेब, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. गौरवजी राऊत साहेब, आपल्या शुभ हस्ते. गौरव राऊत. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. लवकरात लवकर या. अरे केवढा फिरला फिरला रे. हा लंबाड आहे रे. फिरला नाही, मी बोलला का नाही, असा फिरला रे, असा असा फिरव ना, असा फिरला पाहिजे त्याला. आता बोल, आता बोल मग. राईट क्लिक. नाणेफेकीचा कौल जिंकला. निर्णय ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मॅच चालू आहे. ठेवून द्या तुमच्याकडे. चला यानंतरची होणारी मॅच शनैश्वराय रॉयल्स विपक्ष रॉयल स्वान्स, या दोन संघांदरम्यान होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल जिंकला टीम शनैश्वराय रॉयल्स संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हॅलो बोल. ग्राउंड वरती आता निघतो, एक मॅच चालू आहे. कशाला काय आहे? थांब येतो तुझ्याकडे रे. असं पण उद्या शनिवार आहे. अरे हा येतो तुझ्या घरीच येतोय मी. थांब. हा झोप. हा हा चल आलो आलो. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाकडून चूक. चेंडू चाललाय सीमारेषा पार. आला बॅटरच्या बॅट मधून. AVPL चौकार. नऊ झाला. लास्ट
2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तीन चेंडूचा खेळ समाप्त, 11 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यावेळेस चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पकडला झेल, संपलाय बॅटर नील कवळीचा खेळ. विकेट क्रमांक 1 चं पतन. न्यू बॅटर तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 1-1 फॉर 1 नेल्सन नंबर आपल्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर निर्माण झाली होती, मात्र एक आली या चेंडूवरती. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र कोणती धाव या चेंडूवरती नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळतीये. दोन षटकांचा खेळ समाप्त, जिथे 12 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतो एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. साहिल पाटीलला तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती 5 रन करण्यात आलाय. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. तिसऱ्या षटकाची सुरुवात साहिल पाटील वरती चढवलाय हल्ला. पहिल्या चेंडूवरती आलाय 4 धावांसाठी. मोठा फटका, चौकार. यावेळेसचा चेंडू, चांगला चेंडू हाताळला गेला गोलंदाज साहिल पाटीलच्या माध्यमातून. उर्वरित 10 चेंडूमध्ये 26 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज अशी फलंदाजी करतायत की जणू हा सामना इथून पुढे त्यांना जिंकून घेऊनच जायचा आहे. मात्र गोलंदाजी देखील कमालीची राहिली आहे टीम फेनिस्टा संघाच्या मार्फत, कारण आतापर्यंत पाहिलं 14 चेंडूचा खेळ झालाय, जिथे 16 धावाच केवळ स्कोर कार्ड वरती लगावण्यामध्ये यश आलंय. अजून एका विकेटचं पतन पाहायला मिळतं. दुसरा विकेट तेजसच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर जाताना. यावेळेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली होती, मात्र या चेंडूवरती आली एक. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 17 वरती. आता विजयासाठी येणारे 8 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालंय. यावेळेसचा चेंडू, वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, मात्र लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा इथे पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतीये. विकेटचं पतन इथे पाहायला मिळतंय. आता येणारे 6 चेंडू आणि 24 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 24 ची आवश्यकता.
यावेळेसचा चेंडू 6 चेंडू 24 ची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे प्रीतीश याला. दीपेश दीपेश 5 चेंडू आणि 24 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार. या चेंडूवरती आला 4 धावांसाठी चौकार. एकंदरीत 5 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. आता येणारे 5 चेंडू आणि 19 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर खेळलाय. अजून एक विकेट गोलंदाज प्रितेशच्या नावावरती राहिली आहे. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर धाडलाय. बॉल झाली बॅट्समन आता उर्वरित 9 चेंडू आणि 13 ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 13 ची आवश्यकता. 3 चेंडू 19 ची आवश्यकता. तीन मध्ये 17 ची आवश्यकता. काय वाचलं माहितीये काय ते आपले 9 वाचले निघले 3 निकटा टाकले. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. या चेंडूवरती आली 1. आता उर्वरित चेंडू 2 आणि विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये 16 ची आवश्यकता. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपामध्ये. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 16 ची आवश्यकता. 7 विकेट तब्बल मैदानाच्या बाहेर परतल्यात. चला यानंतरची होणारी मॅच लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. शेवटची मॅच असेल आजच्या दिवसातील. शनेश्वराय रॉयल्स विपक्ष रॉयल स्वान यांच्या दरम्यानची आणि 8व्या विकेटचं देखील पतन. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्डचा मानकरी ठरलाय नन अदर दॅन ज्याने फलंदाजी करत असताना चांगला खेळ केला, गोलंदाजी करत असताना एकतर्फी सत्ता मिळवली, 5 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या.